हॅलो मी पीयूष थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला देणार आहे. आरोग्य भरतीची एक महत्त्वाची अपडेट सर्वांना माहिती असेल, तुमच्यापर्यंत ही न्यूज पोहोचली असेल. अर्थात आरोग्यसेवक या पोस्टची एक्झाम, त्याचबरोबर तुमची ग्रामसेवक ह्या ज्या महत्त्वाच्या 2 पोस्ट आहेत त्याची एक्झामची डेट अनाऊन्स झाली आहे. त्याचबरोबर एक्झामचा टाईम टेबल, कुठल्या कुठल्या शिफ्टमध्ये तुमच्या एक्झाम होणार आहे, त्याचबरोबर एक्झामचा सिलेबस काय असणार आहे, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आजच्या डेटची सगळ्यात महत्त्वाची अपडेटवर बघू शकता तुम्ही. जिल्हा परिषद पद भरती 2023 अंतर्गत ऑनलाईन परीक्षा होणे बाकी असलेल्या उर्वरित संवर्गाच्या IBPS कंपनीकडून प्राप्त झालेल्या ऑनलाईन परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे. तर आचारसंहिता असल्यामुळे आपल्या ज्या एक्झाम होत्या त्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरच्या रिझल्ट लागणे बाकी होते. त्याचबरोबर महत्त्वाच्या काही ह्या ज्या पोस्ट होत्या त्याच्या एक्झाम ह्या होल्डिंगवर पडल्या होत्या, पण आता हळूहळू ह्या एक्झामच्या डेट यायला लागलेल्या आहे. त्याचबरोबर काल तुमची औषध निर्मात्याची जी पोस्ट होती त्याचा निकालसुद्धा जाहीर झालेला आहे. तर त्याची अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा ही महत्त्वाची अपडेट जाणून घेऊयात. वर बघू शकता तुम्ही पदनाम पोस्ट दिलेली आहे आरोग्यसेवक पुरुष, आणि त्याच्यानंतर सेकंड कॉलममध्ये ऑनलाईन परीक्षेची संभाव्य दिनांक तुम्हाला त्याच्या एक्झामचे ऑनलाईन डेट्स तुम्ही बघू शकता. 10, 11, 12 जून 2024 ह्या महत्त्वाच्या 3 तारखा तुम्ही इथं बघू शकता. आणि सत्र एकूण संख्या जर बघितली तर 9 सत्रामध्ये तुमच्या ह्या एक्झाम पार पाडल्या जातील. त्याच्या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा, 10 जून, 11 जून आणि 12 जून. त्याच्यानंतर सेकंड पोस्ट बघा, आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी यांच्यामधून ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी, त्यांची जी एक्झामच्या डेट त्या बघून घ्या. 13, 14, 15 जून 2023 यांच्या एकंदरीत या 3 डेटच्या 8 सत्रामध्ये एक्झाम ह्या पार पाडल्या जातील. लक्षात येते, आरोग्यसेवक पुरुष 10, 11, 12, 9 सत्रामध्ये, आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांचं 13, 14, 15 जूनला 8 सत्रामध्ये एक्झाम ह्या पार पाडल्या जातील. त्याच्यानंतर थर्ड बघा, आरोग्यसेवक महिला 16 जूनला त्यांची एक्झाम होईल 2 सत्रामध्ये. आणि शेवटला सर्वजण वाट बघत आहात ग्रामसेवक या पोस्टची, तर त्याच्या एक्झामच्या डेट बघा 16, 18, 19, 20 आणि 21 जून अशा 12 सत्रामध्ये तुमची ग्रामसेवकची जी एक्झाम आहे ती कंडक्ट केली जाईल. लक्षात येते, ह्या महत्त्वाच्या जवळपास 4 पोस्ट त्याच्या एक्झामच्या डेट अनाऊन्स झालेल्या आहेत बऱ्यापैकी. 10 जूनपासून तुमच्या एक्झाम ह्या स्टार्ट होतील, आणि आरोग्य ग्रामसेवकची जी शेवटची एक्झाम कंडक्ट केली जाईल ती आहे 21 जूनला. अशा प्रकारचं पूर्ण वेळापत्रक आहे. खाल्यानंतर हेच टाईम टेबल तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. हे झाल्यानंतर आता लक्षात ठेवा की ह्या ज्या पोस्ट भरल्या जाणार आहेत ह्या नॉन पेसाच्या पोस्ट भरल्या जातील. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नॉन पेसाच्या ज्या जागा होत्या त्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये ह्या जागा होत्या. वर बघू शकता तुम्ही ते जिल्हे इथं मेन्शन केलेले आहेत. तर तुम्ही आता लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरले आहे तुम्हाला तुमचा जिल्हा चेक करायचा आहे. जसं की सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर एवढे नॉन पेसाचे जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये ह्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. वर तुम्ही बघू शकता, ॲज डिस्कस्ड इन द VC वी हॅव शेड्यूल्ड द एक्झाम फॉर द जिल्हा परिषद ऑफ नॉन पेसा डिस्ट्रिक्ट्स एक्झाम फॉर द फॉलोइंग ZPs बिंग शेड्यूल. तर खालील प्रकारच्या ज्या ZPचे नावं तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहेत, तर त्या ZPमध्ये नॉन पेसाच्या जागा होत्या तर त्याचे एक्झाम ह्या कंडक्ट केल्या जातील. तर तुम्हाला बघून घ्यायचं की तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदला अप्लाय केलं होतं आरोग्यसेवकसाठी किंवा बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी, त्यावेळी तुमची एक्झाम ही कंडक्ट केली जाईल. खाली बघा, आता तुम्हाला टाईम टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये पोस्टचं नाव दिलेलं आहे, अप्रॉक्सिमेट काउंट, ॲप्लिकेशन किती आलेत, डेट दिलेली आहे तुम्हाला, आणि नंबर ऑफ शिफ्ट दिलेले आहे. तर इथून तुम्ही ते चेकआउट करू शकता. मी सगळं PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. तुम्हाला सगळ्या PDF ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. त्याच्यानंतर खाली सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला याचा अभ्यासक्रम माहिती असणं खूप गरजेचं आहे की नेमका या पोस्टसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे. तर खाली बघा तुम्ही विषय दिला, एकूण प्रश्न दिलेत आणि एकूण गुण दिलेत. जसं की मराठी सगळ्यांना माहिती आहे 15 प्रश्न असतील 30 गुण असतील, इंग्रजीसुद्धा 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न 30 गुण, बुद्धिमत्ता व अंकगणितचे 15 प्रश्न 30 गुण. त्याच्यानंतर तांत्रिक जे प्रश्न असतील ते 40 प्रश्न असतील आणि त्याला 80 मार्क असतील. असे एकूण 100 प्रश्न असतील, त्याला 200 गुणाची तुमची ही एक्झाम होणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असतील. खाली आल्यानंतर तांत्रिकचा जो टेक्निकलचा अभ्यासक्रम असेल तर तो काय असेल ते एकदा बघून घ्या. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन हा त्याचा टॉपिक असेल, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी, ॲनिमल क्लासिफिकेशन, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. त्याच्यानंतर लाईफ प्रोसेस 1 आणि 2. त्याच्यानंतर सेल्युलर बायोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस, कार्बन कंपाऊंड आणि स्पेस मिशन. अशा प्रकारचा पूर्ण हा सिलेबस तुम्ही बघू शकता.
आणि तुम्हाला सगळं हे सायन्सच्या पुस्तकामध्ये किंवा जी महत्त्वाची पुस्तकाची लिस्ट राहील का त्याच्यावरती नेक्स्ट मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल की तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये सर्व टॉपिक हे अभ्यासक्रमासाठी तुम्हाला युजफुल ठरतील. नेक्स्ट व्हिडिओ पॉसिबल झाला तर मी तुम्हाला ते पुस्तकाची लिस्ट पुन्हा एकदा अवेलेबल करून देईल किंवा दाखवेल की सर्व टॉपिक तुम्हाला अभ्यासक्रम जो आहे तो तुम्हाला कुठे मिळेल आणि कुठलं पुस्तक तुम्हाला याच्यासाठी युजफुल ठरेल. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. हे सर्व PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये टाकून देतो आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगतो आहे, आयडियल फार्मसी कोचिंग. एक्झाम रिलेटेड महत्त्वाच्या ज्याही अपडेट असतात, जिल्हा परिषद असेल, आरोग्य विभाग असेल, तर सर्व एक्झामचे अपडेट मी तुम्हाला त्या चॅनलवरती वेळोवेळी देत असतो. तर पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला तिथे जॉईन करू शकता. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फार्मसी ऑफिसरचा जो रिझल्ट लागलेला आहे नाशिक जिल्हा परिषदचा तो डिस्कस करेल आणि त्याचासुद्धा PDF तुम्हाला त्याच टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देईल. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. म्हणजे काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.